राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांच्या अडचणी वाढल्यात। सुमारे 30 वर्षांपूर्वी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील व्ह्यू अपार्टमेंटमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेली सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000ची दंडाची शिक्षा सुनावली होती। तीच शिक्षा जिल्हा न्यायालयानेही कायम ठेवली आहे। त्यामुळे आज त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, तर पोलीस कोणत्याही क्षणी त्यांना अटक करू शकतात। दरम्यान ते या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असतानाच ते आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे। या शिक्षेमुळे त्यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर या प्रकरणात अजित पवार यांची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माणिकराव कोकाटे यांना अटक होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।